नमस्कार मित्रांनो, मी देवा ताकट, मुरमा खुर्द, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. या व्हिडिओद्वारे हे सूचित करू इच्छितो की मुरमा ते पिंपरखेड हा जो रोड गेलेला आहे तो रोड कंप्लीट होऊन जवळपास 3 वर्ष होत आले, 2-3 वर्ष झालेले आहेत. परंतु मध्ये थोडाफार रोड बाकी राहिलेला आहे, एक 400-500 मीटर साधारण. तर तेवढा बाकी राहिलेल्या रोडमुळं जवळपास पुढे जो डांबरीकरण झालेला आहे त्याचा कोणालाही काही बिलकुल उपयोग होत नाही आहे. आणि काय होतं, पावसाळ्यामध्ये भयंकर अशी भयंकर परिस्थिती होती. हे सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे जवळपास, मला काही सांगायची गरज नाही. तर मेन माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की इतकी परिस्थिती गंभीर होती, इतके भयंकर हाल होतात. त्यामुळे आता मी प्रत्यक्षदर्शी काय केलेलं आहे की त्या रोडविषयी एक निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना की बाबा आमचे खूप शेतकऱ्यांचे, शाळेत जाणारे मुलं, इतर गावकरी लोकांचे खूप भयानक हाल होत आहेत पावसाळ्यामध्ये. तर तुम्ही साधारण आता जो रोड आहे तो अर्धवट राहिलेला आहे. तर आता जो चालू घडीला जो रोड आहे तितक्याच रोडमध्ये का होईना, आम्हाला काही जास्त नको आहे किंवा किती इतका फुटाचा पाहिजे तितक्या फुटाचा असं काही नाही. आम्हाला आता जो चालू रोड आहे त्या रोडमध्ये किमान शासनाने सध्या मुरुम तरी टाकून तो व्यवस्थित सुरळीत करून द्यावा, एवढी शासनाकडे विनंती म्हणून आम्ही 26 तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रतिलिपीत म्हणून माहितीच तो एक बायासाहेबांकडे त्याचं लेटर दिलेलं आहे. माननीय आमदार हिकमतदादा उडान यांच्याकडे एक प्रतिलिपीत दिलेलं आहे. त्याच्यानंतर तहसील साहेबांना एक प्रतिलिपीत दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला एक प्रतिलिपीत दिलेलं आहे आणि प्रॉपर ग्रामपंचायत मुरमा यांना एक माहिती म्हणून प्रतिस्थ एक दिलेलं आहे. त्याच्यानंतर मीडियावाल्यांनाही दिलेलं. हे प्रतिलिपीत एवढं सर्वांना देण्याचं एकच कारण की जर समजा जिल्हाधिकारी साहेबांना जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या जर 15 दिवसापर्यंतही जर यांनी त्यांच्या म्हणजे काही शहानिशा केली नाही किंवा आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा त्याची विचार नाही केली नाही, तर येणाऱ्या 13 तारखेला 13/10 रोजी सकाळी 10 वाजता 13 तारीख लक्षात ठेवा, 13 तारखेला 10व्या महिन्यात सकाळी 10 वाजता आम्ही स्वतः सर्व लोक तिथं चिखलात बसून आंदोलन करणार आहोत. जवळपास त्या निवेदनामध्ये 60 ते 65 लोकांच्या सह्या आहेत, मोबाईल नंबर आहे, सर्वांची मागणी आहे. पण कोणी पुढाकार घेत नव्हता. म्हणून मी देवा ताकट एक समाजसेवक म्हणून या नात्याने मी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या रोडचं काम मी मार्गी लावणारच 100%, हे आपले एकदम खात्रीच आहे. तर त्यामुळे सर्वांच्या माहितीच तर मी एवढ्यासाठीच व्हिडिओ टाकतो आहे की बाबा 13 तारखेला जर समजा शासनाने आपल्याला 13 तारखेपर्यंत एवढं आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या 13 तारखेला 13/10 रोजी सकाळी 10 वाजता चिखलामध्ये झोपून बेमुद आंदोलन करण्यात येणार, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि पुढे मी तुम्हाला नंतर 10-11 तारखेला मी लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सूचना देणार. पण त्या दिवशी सर्वांनी सहकार्य करायचं. जर सपोज यांनी लक्ष नाही दिलं, गेले 3 वर्षापासून हीच कंडिशन आहे तरी कोणी लक्ष दिलेलं नाही. पण आता हा मुद्दा आपण घेतलेला आहे आणि 100% होऊ शकतं. तर फक्त यात मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही आले तरी ठीक आहे, त्या दिवशी सगळ्यांनी तिथं यायचं. जर यांनी 13 तारखेपर्यंत कुठलाही आपल्याला प्रतिसाद दिला नाही तर 13 तारखेला 10 वाजता सकाळी तिथं आपण आंदोलन करणार आहोत. याची सर्वांनी दखल घ्यावी, असं आपण सर्वांना प्रतिलिपीत दिलेलं आहे. बस.